विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय यात्रांचं पेव फुटलंय। निवडणुकीचा प्रचार अजून सुरू झालेला नसला तरी यात्रांच्या माध्यमातून सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि आता कोणत्या पक्षाच्या राजकीय यात्रेला मतदार प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल। विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष इलेक्शन मोडमध्ये गेलेले। त्यात मनोज जरांगे पाटीलही मागे राहिले नाही। जरांगे पाटलांचा राजकीय पक्ष नसला तरी त्यांनीही जनजागृती आणि शांतता रॅलीच्या माध्यमातून मैदानात उडी घेतली। सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करून जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर लोकसभेसारखी करामत करू शकतो याकडे लक्ष वेधलं। विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी त्यांचे उमेदवार उभे केले तर त्यांना जनजागृती आणि शांतता रॅलीचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं। तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा। त्यांनी जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं, त्याला फक्त मयच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका। मी त्याचा हक्कच घोडे लावून काम करून घेतो तुमचं, त्याच्याकडून तुम्ही काळजी करू नका। मनोज जरांगे पाटलांनी सोलापुरात त्यांची रॅली सुरू केली तर इकडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही शिवस्वराज्य यात्रा 2 ही घोषणा केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 9 ऑगस्ट पासून यात्रेला सुरुवात करणार आहे। शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रा 2 ची सुरुवात होणार आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढली जाईल। यात्रेच्या पहिल्या टप्प्यात खानदेश, विदर्भ आणि मुंबईत यात्रा पोहोचेल। रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेनं त्यांच्या आदर्शाने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा चालवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार आहोत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे। नाशिकच्या दिंडोरीमधून 8 ऑगस्टला जनसन्मान यात्रा सुरू होणार आहे। 31 ऑगस्टला जनसन्मान यात्रेचा समारोप होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जनसन्मान यात्रा मार्गक्रमण करणार आहे। जनसन्मान यात्रा ही ठेवण्याचं महत्त्वाचं कारण लोकशाहीवरचा आमचा दृढ विश्वास आणि ज्या वेळेला काही योजना अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी दिल्यात त्या योजना जनतेच्यापर्यंत पोहोचवाव्यात, हा सुद्धा एक तऱ्हेचा जनतेचा सन्मान आहे। म्हणून आम्ही जनसन्मान यात्रा अशा पैसा यात्रेला संबोधित त्या ठिकाणी करतो। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यात्रा काढण्यात आघाडी घेतली। 25 जुलैला चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रेस त्यांनी प्रारंभ केला। अनुसूचित जात आणि जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करावी, मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावं आणि ओबीसी आरक्षण संविधानिक करावं या मागण्या आंबेडकर यांनी केल्या। मराठा समाजाच्या व्यक्तींना दिलेली 55 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। मुंबईतून प्रारंभ झालेल्या यात्रेनं 16 जिल्ह्यांमधून प्रवास केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी यात्रेचा समारोप होतोय। ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का? इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो। मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे, आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे। उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिलं आपलं? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं यात्रा काढण्याऐवजी वेगळ्या प्रकारे त्यांच्या पक्षाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला। या सप्ताहात मशाल चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि शिवसैनिकांची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं।
सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या यात्रा आणि उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यात्रेवर भाजपनं तोफ टाकली आहे। या सगळ्या ढोंगी बोगस शिवप्रेमींसाठीच वागणं आणलेत। वागणं म्हणजे आमची प्रेरणा आहे, वागणं म्हणजे आमच्या अंगामधलं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीची ताकद आहे। वागणं म्हणजे ढोंगी आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, युवकांना, माता भगिनींना फसवणाऱ्या लोकांच्या विरोधातलं युद्धाची ताकद आहे। आणि त्यामुळे वागणं आणलेत, तुम्ही काढाच। शरद पवार राष्ट्रवादी गट तुम्ही काढाच यात्रा, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला उत्तर देईल। राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते, म्हणजेच विधानसभा निवडणूक आता अवघ्या 2 महिन्यांवर आली आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या घोषणा होण्याआधीच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। सत्ताधारी आणि विरोधकही यात मागे नाहीत। त्यामुळे या सर्व यात्रांमुळे आत्तापासूनच निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।